मी प्रेमाने संग्राम म्हणतो. एका हाकेला धावून येणारा माणूस कोण आहे तर माझ्यासमोर संग्रामचं नाव नक्कीच येईल. मी तर पकडून ठेवलंय संग्राम. हाय संगू. मी प्रेमाने संग्रामला संगू म्हणतो. आम्ही खरं तर दोघेही मुंबईचेच. थिएटर केलं इथे, त्या निमित्ताने एकमेकांचं नाव माहीत होतं. पण आमची मैत्री झाली ना ती नाशिकला, जेव्हा आम्ही योग योगेश्वर जयशंकर हा शो करत होतो तेव्हा आम्ही एकत्र फ्लॅट शेअर केला आणि आम्ही दोघांनी तर एकत्र रूम शेअर केली. आणि त्यानिमित्ताने एकमेकांना ओळखून घेता आलं, समजून घेता आलं आणि आमची एकमेकांची ॲक्टिंगची स्टाईल दोघांना आवडली, विचार जुळले आणि मग ती मैत्री वाढायला लागली. त्याच्यातली ना एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे संग्रामला ना वेळेच्या बाबतीत तो खूप पर्टिक्युलर आहे. त्याला वेळेवर सगळीकडे पोचायचं असतं, जायचं असतं आणि जर समजा त्यात थोडाही उशीर झाला ना तर त्याला थोडं अनइझी व्हायला लागतं. तर आम्हाला कॉल टाईम असायचा समजा 6:30चा. त्याने सांगून ठेवलेलं असतं की 6:15 वाजता गाडी निघेल. 6:15 वाजता आम्ही दोघेही गाडीत बसलेलो असायचो. त्याच्यानंतर 1 मिनिट जरी उशीर झाला तरी गाडी निघालेली असायची आणि सगळे ॲक्टर्स आम्हाला नंतर बोलायचे, अरे काय तुम्ही असे वेळेवर जाता. म्हणजे त्यांना घेऊन यायला प्रोडक्शनची दुसरी गाडी असायचीच. पण या गोष्टीच्या बाबतीत संग्राम खूप पर्टिक्युलर होता, जी गोष्ट मला खूप आवडायची. आता याच गोष्टीच्या बाबतीत एक सांगायचं झालं ना तर माझ्या पर्सनल आयुष्यात अशी एक गोष्ट घडली होती. म्हणजे अनफॉर्च्युनेटली काही महिन्यांपूर्वी माझा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेला वेळेवर पोचणारा जो माणूस होता तो म्हणजे संग्राम. त्यावेळेला संग्रामने माझ्यासाठी खूप गोष्टी केल्या, सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर आणि आमची मैत्री जी आहे ती वाढतच गेली. तर मला जर आज कोणी विचारलं की एका हाकेला धावून येणारा माणूस कोण आहे तर माझ्यासमोर संग्रामचं नाव नक्कीच येईल. ते म्हणतात ना, वेळेवर ना सगळ्या गोष्टी घडतात. तुमच्या आयुष्यात वेळेवर माणसं येतात, त्यांना फक्त आपल्याला धरून ठेवता आलं पाहिजे, पकडून ठेवता आलं पाहिजे. मी तर पकडून ठेवलंय संग्रामला, त्यानेही मला धरलंच आहे. पण ते एक रोपटं होतं मैत्रीचं, ते आता बहरायला लागलंय, वाढायला लागलंय आणि त्याचा वटवृक्ष नक्कीच होईल ही मला खात्री आहे. लव्ह यू संगू. काय बोलायचं सोन्याबद्दल. इतकं चांगलं एखाद्याने असू नये असा मुलगा आहे तो. खरं इंडस्ट्रीमध्ये इतका डिसेंट माणूस, इतका निर्मळ मनाचा मित्र, एक निर्मळ मनाचा माणूस तुला मिळणार नाही, खूप क्वचित मिळेल असा माणूस. एवढा छान माणूस आहे यार, ह्याच्यात काहीच म्हणजे कुठलेच अवगुण नाहीये त्याच्यात. आणि आम्ही खरंच जो एकत्र वेळ घालवला ना तेव्हा दोघंही फॅमिली पासून लांब होतो आणि पहिल्यांदा एवढ्या काळासाठी फॅमिली पासून लांब होतो तेव्हा दोघांचा एकमेकांना खूप आधार होता. आणि जसं तो म्हणाला की आमचे विचार जुळले, मैत्री झाली आणि इतका छान मित्र सांभाळायचा नाही तर काय रे, तर मग काय अर्थ आहे. म्हणजे भाऊच आहे तो माझा मोठा आणि त्याने मला मोठ्या भावासारखी काळजी घेतली. म्हणजे तुला सांगायला हरकत नाही, मला रात्री एकट्याला झोपायला भीती वाटते आणि समजा माझा मित्र माझ्या बरोबर असेल आणि तो जर माझ्या आधी झोपून गेला तरी मला झोप येत नाही, मला भीती वाटत राहते. काहीतरी विचार येत राहतात की आता काहीतरी दार वाजेल किंवा काहीतरी होईल, असं होत राहतं. तर सुन्या माझ्यासाठी जागा राहायचा. अरे वा. रोज रात्री आम्ही तेवढेच दमून आलेलो असायचो पण तो मुद्दाम फोनवर टाइमपास करत बसायचा. म्हणायचा नाही तू झोप तू झोप, कारण त्याला माहित होतं की मला झोप नाही लागणार तो झोपला तर, म्हणून मला झोप लागेपर्यंत तो जागा बसायचा. सो असे खूप कमी मित्र असतात की जे स्वतःचं असं काहीतरी सॅक्रिफाईस करतील आपल्या मित्रासाठी. असा तो मित्र आहे की न बोलता तो काहीतरी तुझ्यासाठी करेल आणि तुला कळणारही नाही की त्याने तुझ्यासाठी हे केलंय. सो अशी माणसं आयुष्यात खूप रेअर असतात आणि त्यातला तो एक आहे.